नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. बिग बॉस मराठी सीझन 6 सध्या चालू आहे. नक्कीच अर्धा रस्ता पार केलेला आहे आणि सर्वांनी एकत्रित असं विचार केलेला आहे की हे सीझन किती खराब करता येईल, आपल्याला किती मनापासून हे सीझन खराब करता येईल. कारण मागचं सीझन एवढं गाजलं होतं, एवढे TRP बूस्ट होती, सीझन 5 हे जबरदस्त चाललं होतं. मग यांनी एकत्रित विचार केला की आता पुढचं सीझन आपल्याला किती खराब करता येईल आणि त्यानुसारच वाटचाल आपल्याला ही दिसते. नक्कीच जे वाईल्ड कार्ड येत आहे ते सुद्धा, जे आधीचे स्पर्धक होते ते सुद्धा काशीच करताना आपल्याला इथं दिसत आहे. नक्कीच त्यावर चर्चा करूया. आणि तसंच आता 3 वाईल्ड कार्ड एंट्री आणलेले आहेत. कुठून आणल्या, कशा आणल्या, काय बेस आहे, यावर नक्कीच चर्चा करूया. नक्कीच सर्वजण नाराज दिसत आहे त्या गोष्टीवर. चर्चा करूया. आणि सबस्क्राईब केले नसेल चॅनल तर एकदा नक्की करा. चला पुढे बोलूया. तर बिग बॉस मराठी सीझन 6 एवढं TRP साठी सध्या मरतंय, कारण TRPच भेटत नाहीये. अर्ध्यावर सीझन आलेला आहे. जे काही स्पर्धक आलेले होते ते काशी करताना आपल्याला नक्की दिसत आहे, अत्यंत घाण खेळताना आपल्याला दिसत आहे. अर्ध सीझन गाजलंय, आपण असं म्हणूया. अर्ध सीझन गाजलंय ते चावी चोरामुळं. म्हणजे उठलं सुटलं पाहिलं तर सर्वजण चावी चोरताना दिसतंय. बरं, आता मागं जी चावी चोरली त्या भाऊनं तर डायरेक्ट अंडरपॅन्ट मध्येच चावी ठेवली. म्हणजे काय बघणार लोक, जे बघताय ते काय बघताय. तर नक्कीच यावर चर्चा करताना म्हणताय की चावी चोरू नका, चावी चोरू नका. हे सगळेजण नुसते चावी चोरतानाच आपल्याला दिसत आहे. आता TRP साठी यांनी त्यांना वाटलं की 3 जण आपण आणू. कुठून आणले, काय आणले, कसे आणले, त्याचा काहीच बेस वाटत नाहीये. आणि विशेष म्हणजे आता जे मागचे खेळतायत त्यांनी तरी थोडं तरी सुधारणा करायला पाहिजे होती, पण तिथं पण काही दिसत नाहीये. आता चला 3 जे आणले त्यावर तर चर्चा करूया आधी. तर पहिला आहे संकेत पाठक. अभिनेता आहे, वेगवेगळ्या मालिकेत नक्कीच आहे. परंतु सध्या आता संकेत पाठक विषयी माहिती देणं तर भरपूर आहे, परंतु सध्या जी गरज होती तर ते तिथं तो करताना दिसणार नाही आपल्याला खरं पाहिलं तर. परंतु चला नाव तरी घेऊन टाकूया. संकेत पाठक हा वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आलेला आहे. आधी आपण जर बघितलं तर पहिली वाईल्ड कार्ड एंट्री राखी सावंत ही आली होती आणि अत्यंत कडक खेळताना तीच एकटी दिसते. तिच्यामुळे जे काय चाललंय हे तिच्यामुळे चाललंय असं आपण म्हणूया, कारण मागचे स्पर्धक काहीच खेळताना आपल्याला दिसत नाहीये. TRP नुसती नॉर्मल चालली होती, परंतु राखी सावंत आली आणि कुठेतरी थोडंफार बूस्ट होताना आपल्याला दिसलं. तर पहिला, त्याच्यानंतर वाईल्ड कार्ड एंट्री आलेली आहे संकेत पाठक. ऍक्टर आहे, बघूया आता कुठपर्यंत. जर आपण पाहिलं तर एंट्रीमध्ये ठीकठाक बोलताना आपल्याला तो दिसला. नक्कीच बाहेरून गेम खेळलेला आहे, परंतु आतमध्ये काय ते बघण्यास आता पुढे कळणार आपल्याला. पुढे देवा कौरासे अभिनेत्री आहे, मॉडेल. नक्कीच वेगवेगळ्या याच्यामध्ये बघितलं असेल. आसनकाने प्रश्नचिन्ह उपस्थित आहे, तर ती सुद्धा आलेली आहे बिग बॉसच्या घरात. आता वाईल्ड कार्ड एंट्री लगातार 3 जण एकत्रच आलेले, त्याच्यामुळे नंबर तर द्यायची गरज नाहीये की हा 2 नंबर आहे, हा 3 नंबर आहे, या टाईपचं काही नाहीये. तर देवा कौरासे आपल्याला इथे दिसणार आहे. बघूया कसा गेम खेळती. 1 दिवस पार झालेला आहे. जे काय कन्सेप्ट बिग बॉसने ठेवली होती या तिघांसाठी की एक हॉटेल उभारलं, यांना तुम्हाला रक्षक भेटले आहे किंवा कोणाकडून काम करून घ्यायचं, यांनी ते पण सुद्धा ठरवलेलं आहे. येणाऱ्या काळात तर कळेलच आपल्याला. तर 3 नंबरला जर आपण बघायचं झालं तर 3 जण आलेले आहेत. तर 3 नंबरला आहे संस्कृती साळुंके. तर हे असे 3 आहेत. ही सुद्धा अभिनेत्री आहे, संस्कृती सुद्धा अभिनेत्री आहेत. नक्कीच आता हे 3 जण आतमध्ये कसे खेळतात, काय गेम बदलणार का, हा प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसतोय. तर एकूण जर बघितलं तर 4 वाईल्ड कार्ड झालेले. आता राखी सावंत झालेली आहे, त्यानंतर आपण बघितलं संकेत पाठक, त्यानंतर देवा कौरासे आणि संस्कृती साळुंके. आता हे गेम बदलणार का, कारण जे काय चाललंय ते पाहूच शकत नाही अशी गोष्ट झालेली आहे. एक चावी चोरतंय, एक काही गेमच दिसत नाही, वेगवेगळे प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहे. तर बघूया हे काही गेम बदलणार आहे का. म्हणजे यांना म्हणलं होतं की आता प्रलय येणार आहे, यांनी जेव्हा एंट्री केली तेव्हा प्रलय येतोय अशी गोष्ट झाली होती, परंतु काही वाटत नाहीये सध्या. अत्यंत बोरिंग, सरळ अत्यंत बोरिंग असं हे बिग बॉसचं सीझन चालू आहे. मागच्या सीझनला एक तर तुम्ही ते आता वेगवेगळे टॉपिक नक्कीच आहे. सूरज म्हणून प्रभू आणलाय का, एकाच माळेची मणी दिसत आहे, त्या टाईपचं पण सुद्धा दिसतंय. भरपूर काय गोष्टी आहे, परंतु हे सीझन नक्कीच या प्रमाणात गाजलेलं नाहीये. तुम्हाला काय वाटतं, हे वाईल्ड कार्ड एंट्री काही वेगळं करतील का? कमेंट करून नक्की सांगा. आणि या सीझन विषयी काय चाललंय नक्की ते सुद्धा सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर नेहमीप्रमाणे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.